मी ज्यांचं स्मरण नेहमी करतो, आपण सुद्धा करत असतात. बाबा लहरी बाबांचं सुद्धा जीवन चरित्र असंच आहे आणि साईबाबांच्या चरित्राशी मिळतं जुळतं चरित्र लहरी बाबांचं आहे. समाधीची तिथी तीच, उत्सवाची तिथी तीच. जसं साईबाबांनी सांगितलंय तसंच लहरी बाबांनी सांगितलंय. कळलं का? बाबांचं चरित्र, लहरी बाबांचं चरित्र आणि साईबाबांचं चरित्र सेम आहे. महानिर्वाणाची तिथी तीच आणि रामनवमी उत्सवाची, जन्मोत्सवाची तिथी तीच. एकच तिथी आहे, वेगळी नाही. कळलं का? मला हे का सांगायचंय? संत अनेक रूपामध्ये नटलेले असतात आणि आपलं कार्य करत असतात. म्हणून संत स्वरूप नेहमी आमच्या स्मरणात असावं. संत स्वरूपाचं चिंतन आम्ही नेहमी करावं. कळलं का? टाळे वाजवायचे. काया निर्मल थई जाय संतोना संगमा, काया निर्मल थई जाय साधुना संगमा, संतोना संगमा, काया निर्मल थई जाय संतोना संगमा. गुजराती भजन आहे, अर्थ सुद्धा करणार मी. ताड़ी वाजवा. जो ताली नहीं बजाते उनको गम होता है और जो ताली नहीं बजाते फिर बाद में उनको दम होता है. म्हणून हातवर श्री राधे. संगमा, काया निर्मल थई जाय संतोना संगमा. संतोना संगमा साधुना संगमा, संतोना संगमा साधुना संगमा, संतोना संगमा रे साधुना संगमा, संतोना संगमा रे साधुना संगमा. काया निर्मल थई जाय साधुना संगमा, काया निर्मल थई जाय संतोना संगमा, काया निर्मल थई जाय संतोना संगमा. जय हो श्री राधे. गाइए भाव से. तुमका कळतंय ना? हरिओम श्री राधे.
जाय साधूना संगमा काया निर्मल થઈ જાય संतोना संगमा ताळी जय हो सज्जन जयड़ा संत तुम्हारा सज्जन जयड़ा संत तो मारा सज्जन जयड़ा दृष्ट सज्जन थई जाय बाबा ने संगमा काया निर्मल થઈ જાય સંતોના સંગમાં કાયા 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 निर्मल થઈ જાય साधुना संगमा काया निर्मल થઈ જાય साधुना संगमा काया निर्मल થઈ જાય संतोना संगमा संतोना संगमा संतोना संगमा काया निर्मल थई जाय साधुना संगमा साधुना संगमा संतोना संगमा भाई साधुना संगमा संतोना संगमा काया निर्मल થઈ जाय बाबाना संगमा संतांच्या सानिध्यामध्ये काया निर्मल होते लक्षात घ्या काया निर्मल થઈ जाय भजन गुजराती आहे થઈ जाय म्हणजे होणे काया निर्मल થઈ जाय संतोना संगमा संतांच्या संगतीमध्ये साधूंच्या संगतीमध्ये काया निर्मल बनत असते काया पवित्र बनत असते काया पॉवरफुल बनत असते कळलं का संत तो मारा कोयल जेडा संत कोयलाप्रमाणे कोयल माहिती ना कोकिळा कळलं का संतांचं स्वरूप कोकिळेप्रमाणे असतं कळलं का आणि त्या कोकिळेचा जर संग केला तर कागा कोयल થઈ जाय साधूना संगमा कळलं का कावळा आणि कोकिळा दोन्ही समबार व्यवस्थित जर राहू लागला ना कधी कधी संतांचं स्वरूप ते आहे कावळा सुद्धा कोयल सारखं गोड स्वरामध्ये बोलायला सुरुवात करतो लक्षात घ्या दृष्ट असेल आणि एक सज्जन असेल तेही उदाहरण पुढे दिलंय संत तो मारा हंस जेडा संत म्हणजे माझं हंस स्वरूप आहे संतांचं स्वरूप हे हंसासारखं आहे आणि बगुलो हंस થઈ जाय बगुलो म्हणजे बगळा कळलं का बगुलो हंस થઈ जाय साधूना संगमा संतोना संगमा शेवटच्या चरणात म्हटलंय संत तो मारा सज्जन जेडा संत हे सज्जनाचं प्रतीक आहे किंबहुना संत सज्जनता निर्माण करत असतात संत कधीच सज्जनता सोडत नाही दुर्जन भलाई दुर्जनता करत असेल तर सज्जन आपली सज्जनता दुर्जनासाठी सोडणार नाही कारण त्याला त्याची सज्जनता टिकून ठेवावी लागणार आहे मग सज्जन संत तो मारा सज्जन जेडा मग दृष्ट सज्जन થઈ जाय साधूना संगमा दृष्ट माणूस असला ना तोही सज्जन बनून जातो संतांच्या संगतीमध्ये आणि काही काही बिचारे संतांच्या संगतीत राहून कदाचित जर दुष्ट बनले तर मग महाराज मार्गच कुठे नाहीये लक्षात घ्या म्हणून सज्जन बनून राहा कळलं का समर्थाने सांगितलंय
म्हणा सज्जना भक्ती पंथेसी जावे. कशासाठी? हे म्हणा सज्जन बन आणि भक्ती मार्गाने लाग. म्हणा सज्जना भक्ती पंथेशी जावे. पुढे सांगू? सुंदर असा प्रसंग आहे. म्हणून संतांच्या सानिध्यात जरूर राहा. आणि बघा, एखादा मनुष्य सज्जन, एखादा संत आहे आणि एखादा दुर्जन आहे. त्या दुर्जनाचा प्रभाव सज्जनावर होत नाही, पण सज्जनाचा प्रभाव दुर्जनावर जरूर कधी ना कधीतरी होतो. सज्जनशे केवळ दृष्ट जर मिळले तर दोघात वाद जरूर होईल. पण एक सज्जन आहे आणि एक दुर्जन आहे, दोघे जर कदाचित मिळाले, कळलं का, त्यात वाद होणे नाही. का? कारण दोघातनं एक जण जरी बोलत असेल तर एक सज्जनता दाखवतो. दोघं दुष्ट जर झाले तर मग काही खरंच नाही. वर्णन आलेलं आहे, सज्जन से सज्जन मिले हो गई दो दो बात. म्हणजे प्रेमाने बोलतात. आइये महाराज जी, जय हरी, सप्रेम नमस्कार, या विराजमान वा, स्वागतम सुस्वागतम. हे संतांचं बोलणं. सज्जन से सज्जन मिले हो गई दो दो बात, दुर्जन से दुर्जन मिले तो हो गई दो दो लात. कळलं का? ते कधी त्यांचं फाईट सुरू करतील सांगता येत नाही. कळलं का? म्हणून महाराज सांगतात, संगती करा सज्जनांची, संतांच्या सोबत राहा. कायात निर्मल होतेच, मन पवित्र होते, तन पवित्र होते. आणि संतांच्या संगतीत राहिल्याने एक दिवस परमात्म्याचं मिलन. संतांचा करा, दृष्टांचा संग करू नका, जीवनाची बर्बादी जरूर होणार. म्हणून महाराज सांगतात, संतांचा हा संग, कळलं का, लिहवी अभंग. जगद्गुरु तुकोबारायांचा अनुभव देऊ. जगद्गुरु तुकोबाराय अभंग लिहित असताना सांगतात, ज्या संतांचा मला संग झाला. कुठे झाला महाराज? स्वप्नात झाला. बाबाजी आपुले सांगितले, नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. कळलं का? बस केलं काय? जशी आज्ञा केली तसंच समाजाच्या पुढे ठेवलंय. कळलं का? संतांचा संग लिहवी अभंग. 4,500 अभंग गात्यामध्ये तयार केले जगद्गुरु तुकोबारायांनी. कळलं का? ज्यांचे स्फटित 4,000 अभंग आहे. विचार करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विषय. कळलं का? गुरु अडकुजी महाराजांनी आदेश दिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुकोबारायांचे अभंग गायचे. एके दिवशी अडकुजी महाराजांकडे बसले असताना तुका म्हणे सुरू होतं. अभंग म्हणत असताना आणि गुरुचा आदेश झाला. आपल्या अलमस्तीमध्ये राहणारे गुरु, नाव अडकोजी, समर्थाने आवाज दिला. माणिक तुकडोजी महाराजांचं नाव. काय चाललंय? तुका म्हणे. अरे किती दिवस तुका म्हणे म्हणशील? कधीतरी तुकड्या म्हणे म्हण ना. बस तेवढा शब्द. आणि त्या दिवशी जीवनात ठाणून घेतलं, तुकड्या म्हणे. महाराजांनी आदेश केला आणि तुकडोजी महाराजांनी एवढे अभंग लिहिले, एवढे अभंग अतिशय सुंदर. देशावरचे, गावावरचे, ग्रामावरचे, साधूवरचे, संतांवरचे, सज्जनांवरचे, गायीवरचे, धर्मावरचे, अधर्मावरचे. कळलं का? अनेक अभंग निर्माण केले. अनेक. कशामुळे? गुरुनी सांगितलंय. अभंग तर तयार केलेच केले. एवढी सुंदर ग्रामगीता सुद्धा ग्रामाला एक सुंदर अलंकृत करण्यासाठी ग्रामगीता दिली. भारत सुसज्ज करण्याकरता ग्रामगीता दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला. कशामुळे? तर संताचा हा संग लिहवी अभंग. समाजाचं हित होतं. म्हणून फक्त लोकांचा भाव असतो की नाही, संत मिळाल्यानंतर एखादी वस्तू मिळाली पाहिजे नाही. कळलं का? अरे खुश होऊन जेव्हा संत आशीर्वाद देऊन जातात ना, ती वस्तू त्या दुनियेमध्ये कोणी असा व्यक्ती नाही, कोणी असा माहीचा लाल नाही. लक्षात घ्या, त्या वस्तूची आपण परतफेड करणार नाही. कितीही जन्म करा, किती जन्मात येऊन परतफेड करण्याचा प्रयत्न करा, ते ऋण फिटणार नाही. म्हणून संप्रदायातील आमच्या संतांनी प्रमाण दिलेलं आहे, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. केव्हा? ज्या संतांनी आमच्यावर उपकार केलेले आहे ना. तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती, तैसे मध्ये येती सांभाळीत. कळलं का? संत सज्जनांचा सांभाळ करतात, संत जीवांचा सांभाळ करतात. अरे ते कुठेही असो, लक्षात घ्या, पण त्यांची दृष्टी आपल्या सांभाळण्यासाठी काफी असतं. लक्षात असतात महाराज. लक्षात घ्या, किती अनंत उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. असं काय जागवतात? मग आम्हाला तर आमची आई सकाळी जागवते. आईचे उपकार आहे. मग जागवणारे जे माणसं असतील, जागवणारे जे व्यक्ती असतील, लक्षात घ्या, मग तुकाराम महाराजांनी त्यांचे उपकार मानायला पाहिजे होते.
कळलं का? संतांचा उपकार का मानता जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही? तर जगद्गुरु तुकोबारायांनी उत्तर दिलंय, त्या संतांचा उपकार आम्ही यासाठी मानतोय कारण ते आम्हाला जाग करतात. मग जाग करतात तर प्रश्न आमचा असा आहे, जर जगद्गुरु तुकोबाराय महाराज तुम्ही जाग करणाऱ्यांचे उपकार परतफेड करण्याकरता संतांचे उपकार मानतायत, मग जाग तर सगळेच जण करतात. एखाद्या ठिकाणी तुम्ही झोपलेले आहात, झोप लागली आहे आणि अनायशा एक मच्छर फिरत आलाय आणि त्यांनी दणका मारला, मग तेही झोपेतनं जाग करतायत. मग मनाना जगद्गुरु तुकोबाराय महाराज काय सांगू आता, मच्छरांचे उपकार माझं निरंतर जागविते. एखाद्या वेळेस झोपलेला आहे आणि लेकरांचा गोंगाट चालू असतो, तेव्हा म्हणायचं काय सांगू आता, लेकरांच्या गोंगाट्यांचे उपकार माझं निरंतर जागविते. कळलं का? एखाद्या वेळेस पत्नी सुद्धा आपल्याला उठवत असताना म्हणतात उठा ना, हो उठा ना, उठत नाही तेव्हा ती दणकन गालात ठेवून देते, तेव्हा म्हणायचं काय सांगू आता पत्नीचे उपकार. नाही, महाराज सांगतात बाबा रे, हे जे उठवतायत ना हे झोपेतनं जागे करतायत. लक्षात घ्या. कोण? मच्छर. झोप लागली आहे, दणका मारला, महाराज मच्छर चावलाय म्हणजे तुम्ही झोपेतनं जाग झाले, झोपेतनं जागे करतायत, त्यांचे उपकार मानायची गरज नाही. का? कारण गाढ झोपेत असलेल्या माणसाला उठवू नये दोष लागतो. पण कुठपर्यंत? सायंकाळी 10 वाजता झोपलाय तर सकाळी 4 वाजता उठवायला हरकत नाही. कळलं का? नाही तर तो 10 वाजता झोपलाय आणि सकाळी 9 वाजले तरी तो उठत नाही, मग दणकी द्यायला पण हरकत नाही. कळलं? नाही म्हणतात 4-6 घंटे झोप होऊ द्या, त्याला विक्षेप करू नका. पण महाराज सांगतात झोपेतनं जे जाग करतात त्यांचे उपकार मानायची गरज नाही. मी म्हणतोय उपकार मज निरंतर जागविती. एका दिवसाचं जागवणं नाही, निरंतर. निरंतर म्हणजे अगणित जन्मापर्यंत ज्यांनी जाग केलंय. कळलं का? कशातनं? तुम्ही आम्ही ज्यांना जाग करतोय त्या जीवांना झोपेतनं जाग करतोय. आणि तुकोबाराय महाराज म्हणतात संत झोपेतनं जाग करत नाही, संत अज्ञान रूपी झोपेतनं जाग करतात. लक्षात घ्या. ते परमार्थासाठी तुम्हाला जाग करतात. आणि जो मनुष्य संतांचा ऐकून परमार्थाला लागतोय ना, अनंत उपकार असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबाजी आपुले सांगितले नाम, मला तुम्ही स्वप्नात जाग केलंय. लक्षात घ्या. मी स्वप्नात असताना उपदेश दिलाय आणि तुमच्या उपकाराची परतफेड मी काय करू? कळलं का? जीव जरी मी दिला ना तरी थोडा आहे, काय दावे त्याशी व्हावे उतराईन, ठेविता हा पायी जीव थोडा. या उपकारामध्ये माझा प्राण जरी मी तुमच्या चरणाशी दिला ना, माझा प्राण जरी नोछावर केला ना, तरी तुमचे उपकार मी फेडू शकत नाही. कोण म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय महाराज. कोण? जगद्गुरु तुकोबाराय महाराज. कळलं का? ते जगद्गुरु तुकोबाराय महाराज. पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या मागे होतेच होते, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीच्या पायात काटा टोचला की ते काटा काढायला सुद्धा पांडुरंग परमात्मा येत होते. त्या जगद्गुरु तुकोबारायांचे हे साहित्य. लक्षात घ्या. म्हणून हे चरित्र संतांचं आहे. आजचा आपला दुसरा दिवस आहे. कथा तर तुम्हाला ऐकायचीच आहे. उद्यापासून एकही आपला क्षण जाणार नाही. कथा परिपूर्ण आपल्या डोक्यामध्ये राहणारच आहे, प्रश्न नाही. पण आज संतांची परिसीमा काय हे समजणं अनिवार्य आहे. म्हणून ज्या समाजांना एवढा मोठा प्रकाश दिला आहे आणि आजही ज्यांचं साध्य केलेलं आहे आणि ज्यांनी त्या परमात्म्याची अनुभूती केली आहे, तो मनुष्य कधीच मरत नाही. लक्षात घ्या. मरतात कोण? कळलं का? कोण मरतात? ज्यांनी अस्तित्वात काहीच केलं नाही, ज्यांनी जीवनात काहीच केलं नाही, खाणं पिणं झोपणं मरणं, निंदा नालस्ती चुगली करणं, याच्यातच आयुष्य ज्यांचं केलंय तो माणूस मरतो. लक्षात घ्या. कळलं का? तो का मरतोय? कारण त्याने शिल्लक काहीच ठेवलं नाही. आज तुम्ही आम्ही बसलो असेल कशामुळे? एक अस्तित्व निर्माण केलं. कैलासवासी भिकाजी गणेश शिरोडकर त्यांच्या परम चैतन्याच्या प्रभावाने तुम्ही आम्ही आज इथे बसलोय, अन्यथा कोण बसलो असतं? आणि त्यांचेच संस्कार पुढे नेण्यासाठी प्रथम वर्षापासून ताज 6 वर्षापासून या सत्संग सुरू आहे. कळलं का? कुठल्या तरी महात्म्यांचे, कुठल्या तरी सत्पुरुषांचे संस्कारात्मक बीज रोवल्याशिवाय परमार्थाचं साधन उभं राहत नाहीये. तेवढंच खरं आहे. कळलं का? म्हणून हे संतांचे उपकार आहे. किती उपकार आहे आपण फेडू शकत नाही. म्हणून महाराज एकच करायचंय, फक्त संत चरित्रातून प्रेम शिकायचंय. प्रेम करणं शिका. प्रेम करणं शिका. एकमेकांना प्रेम देणं शिका. कळलं का? आणि साईबाबांचं स्वरूप अतिशय सुंदर. त्यांचं जीवनच सुंदर आहे महाराज. अजून कथेला सुरुवात व्हायची आहे. जीवन असं सुंदर आहे ज्यांनी जीवनामध्ये बाबा खूप नम्र होते. किती नम्र होते? नम्रापेक्षाही नम्र. आणि क्रोधीही तेवढेच होते.
कळलं का? जिथे क्रोध करायचा तिथे संत बरोबर क्रोध करतात, जिथे नम्र राहायचं तिथे जरूर नम्र राहतात. त्यांना माहिती आहे नेमकं क्रोध कुठे करायचं आणि कुठे नम्र राहायचंय. साईबाबांचे असे अनेक प्रसंग आपल्या जीवनात येतील. आपल्या समोर मी मांडेल ज्यांच्या जीवनातले चरित्र. किती प्रेम केलंय प्रसंगामध्ये, महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे. एकदा बाबा ज्या समाधी मंदिरात राहत होते, किंबहुना ज्या द्वारिका माहीमध्ये राहत होते, तिथेच एक रोहिला नावाचा सदग्रस्त बाबांच्या सानिध्यात येतो. नीट ऐका. ज्याला आपण मराठीमध्ये रोहिला म्हणतो. ते बाबांच्या सानिध्यात आल्यानंतर तो बाबांच्या सानिध्यात राहत होता आणि दिवसभर तो कुराणातले जे आयते आहेत ते वाचन करत होता. कुराण वाचत होता, मोठमोठ्याने वाचत होता. बाबा एक साइड बसायचे, अग्नी पेटत आहे, बाबा त्या ठिकाणी विराजमान असायचे आणि हा एक साइडला कुराण शरीफ वाचायचा, मोठमोठ्याने वाचायचा. आणि दिवसभर आजूबाजूचे खेडगाव शिर्डी तेव्हाचं, आजकालच्या ज्या इमारती आहेत तेव्हा नव्हत्या, लक्षात घ्या. आणि खेड्यामध्ये छोटे छोटे घर जवळजवळ, आणि आपल्या कोकणासारखे घर तिकडे पूर्वीपासून नाही. कळलं का? कारण इकडे तर महाराज मोकळे मोकळे घर आहे, इथे एक घर तिथे एक घर, किती खेळा, कोणीकडे धावा, फिरून या. एवढी जागा आमच्याकडे मिळायची नाही, शोधूनही मिळायची नाही गावामध्ये. कळलं का? चालता चालता समोरून जर कोणी आला तर धक्का लागायची भीती असते, हे माहिती आहे तुम्हाला. चला, मला सांगायचंय काय, तेव्हा शिर्डी छोटस गाव, खेडगाव, आणि ज्या द्वारिकामाईमध्ये, ज्या मस्जिदीमध्ये साईनाथ राहायचे, त्या ठिकाणी हा एक कुराण वाचण्याकरता, कुराणाच्या आयाते जे आहे ते वाचू लागलेले आहे. वाचत असताना मोठमोठ्या आवाजात वाचतोय, 4-5 वेळा नमाज अदा करतोय. कोण? रोहिला. आता ज्या वेळेला अदा करतोय ते त्याचं चिंतन करतोय, पण आजूबाजूच्या जवळ असणाऱ्या लोकांना त्रास होऊ लागला. त्रास होत असताना त्यांनी बाबांकडे शिकायत केली. लोक आले, बाबा क्या बात है, बाबा तुम्ही जरा त्यांना काही समजावा. आम्ही काम करणारे लोक आहे, दिवसभर मजुरीने जाणारे लोक आहोत, दिवसभर काम करतो आणि रात्री झोपलो की हा रात्रीला मोठमोठ्याने 2-2 वाजेपर्यंत कुराण वाचतोय. जरा समजावून सांगा ना त्यांना. बाबांची प्रीती त्यांच्यावर किती होती माहिती आहे. तिथे जर दुसरा कोणी एखादा असता तर त्यांनी डाटायला सुरुवात केली असती, पण संत त्यामध्ये जात नाही. बाबांनी सांगितलंय, ठीक आहे, अरे तो त्याचं काम करतोय, तुमचं काम तुम्ही करा ना. तो मोठमोठ्याने वाचायचं काम करतोय, तुम्ही मोठमोठ्याने झोप घ्यायचं काम करा. कळलं का? तुम्हाला त्यांचा त्रास तुम्हाला होतोय, तुमचा त्रास त्यांना होत नाहीये. बाबांनी रोहिल्याला काही न म्हणता आपल्या भक्तांना, आपल्या साधकांना सांगितलंय, तुम्ही ऍडजस्टमेंट करा. कळलं का? तो त्यांचा परमार्थ करतोय, तो त्यांचं साधन करतोय, तो त्यांची साधना करतोय. तुम्ही कशाला त्यांना बाधित करता? तुम्ही त्यांना बाधित करू नका. तो विषय त्यांचा आहे. मला सांगायचं काय, साई चरित्राच्या माध्यमातून बाबा म्हणतायत, जो परमार्थ करतोय ना त्याला करू द्या. कळलं का? निमित्त केवळ रोहिल्याला ठेवलं आहे. तो परमार्थ करतोय, तो वाचतोय, ती ताकद त्याची आहे. बरेच जण म्हणतात, एखाद्या वेळेस जर तुम्ही कथेला यायला लागले तर बाकी अवतीभवती शेजारी राहणारे ते म्हणू शकतात, ना निघाले आता कथेला. तुम्ही जर कदाचित कथेला येऊन लागल्या, कदाचित एखादी दुसरी बाई म्हणतात, नाही नाही आता संतीन झाली आहे ती, कथेला चालली, म्हणू शकतात. तो लोकांचा विषय आहे. तो घरदार दिले सोडून आणि निघाले कथेला, असं इकडे म्हणणार नाही, पण म्हणतात. समाजाने कोणाला सोडलं म्हणून तुम्हाला सोडणार आहे? कोणाला सोडलंय? जगद्गुरु तुकोबारायापासून, ज्ञानोबारायापासून गजानन महाराजांपर्यंत कोणाला सोडलंय? म्हणून परमार्थ करत असताना एक सोडायचं, ते म्हणजे लाज. कळलं? मी सुरुवातीला सूत्र उचललेला होता, लाज सोडायची. आणि आज जगद्गुरु, आज श्री सद्गुरु साईनाथ महाराज आपल्या साधकांना सांगतायत, बाबांनो, तो परमार्थ करतोय ना, त्यांच्या जीवनामध्ये 2-2 वाजायची, 2-2 वाजेपर्यंत जागरण करायची ताकद त्याच्यात आहे. त्याला आळस नाही आहे. मग तो परमार्थ करतोय, त्याचा आळस त्याग करून. मग तुम्हाला झोपेचा त्रास होतोय तर जरा तुम्ही आळस त्यागा ना. मी सुरुवातीला सूत्र उचललंय की जीवनामध्ये परमार्थ करायचं असेल तर आळस नसावा. मग जरा आळस दूर करा ना. नाही बाबा, तो फार कर्कश आवाजाने वाचतोय, नकोस असं वाटतं.
बाबा म्हणतात त्याच्या आवाजापासून तुम्हाला त्रास होतोय ना, त्यांच्या आवाजाची तुम्हाला भीती वाटते ना, मग भय सुद्धा सोडा ना. कळलं का? तरी मात्र बाबांनी रोहिल्याला एका शब्दाने म्हटलेलं नाही की बाबा रे तू हे करू नको, माझ्या लोकांना त्रास होतोय ना. त्यांनी सांगितलं त्याचं काम ते करणार, तुमचं काम तुम्ही करा. म्हणजे बाबांना सांगायचंय परमार्थ करणाऱ्यांना कधीच या 3 गोष्टी जीवनामध्ये ठेवायच्या नाही. कोणत्या? भय, लाज, क्रोध आणि अजून एक काय म्हटलं होतं? भय, लाज, क्रोध, आळस. जरा मोठ्याने बोलत जाणार. मी म्हणतो काय म्हणत्या, आता काय समजू मी, किती गोष्टी सांगितल्या. आंबा कोणता? मी म्हटलं काय म्हटलं, कोणता? हापूस, रायवाडी, काय समजू मी. आळस. ठीक आहे, असो. बाप सुंदर असा प्रसंग आहे. आज रोहिल यांच्या माध्यमातून बाबा सांगतायत सगळ्या जीवावर दया करा. कोण्याही, नीट ऐका, साई चरित्र मी तुम्हाला तिकडे नेतोय. ज्ञानेश्वरीचा आधार, जगद्गुरु तुकोबरायांचा आधार, संतांचा आधार देऊन बोलतोय, नाही तर सरळ सरळ कथा मला सांगता येतं. बाबांनी सांगितलंय कोणाचाही द्वेष करू नका, आणि आमच्या संप्रदायात प्रमाण आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग एवढं संतांनी सगळं सांगितलंय. कोणाचाच राग करू नका, कोणाचाच द्वेष करू नका. आपण जर कोणाचा राग, कोणाचा द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, कळलं का? बाबांनी सरळपणाने समजावून सांगितलं, चांगल्या मनाने समजावून सांगितलंय, कळलं का? तुम्ही त्यांचा द्वेष करू नका. जो परमार्थ करतोय ना त्यांचा द्वेष करू नका. तो परमार्थ करण्याकरता सक्षम आहे. आणि तुम्हाला होत असेल तर तुम्ही तुमच्या वृत्तीचा द्वेष करा, कळलं का? तुमच्यात असणाऱ्या आळसाचा द्वेष करा, तुमच्यात असणाऱ्या भयाचा द्वेष करा, तुमच्यात असणाऱ्या लाजीचा द्वेष करा, कळलं का? त्या जीवाचा द्वेष करू नका. आणि हे सांगूनच बाबा समजावून देतात, बाबांनो अरे कोणालाच द्वेष देऊ नका, सगळ्यासोबत प्रेम करा, कळलं का? प्रेम सुख देही, प्रेम सुख देही, प्रेमाविन नाही समाधान, कळलं का? समाधान पाहिजे ना, सुख पाहिजे ना, ते प्रेमातच मिळेल. वादात प्रेम मिळणार नाही, वादात समाधान मिळणार नाही, कळलं का? आम्ही खूप बांधलंय, दोघं जण खूप बांधलंय, समाधान मिळणार नाही. प्रेमाने आम्ही जेवढं व्यवस्थित विशेषत्वाने प्रेमाने जेव्हा तुमच्या समोर विषय मांडू, ते प्रेमानेच कळणार. किंबहुना मी इथे व्यासपीठ मंचावर बसलो, एवढी मोठी सगळी जयत तयारी केली, एवढं मोठं सगळं तयार करून मी येऊन जर सुरुवातीपासूनच भांडायला सुरुवात केली, किती लोक बसतील पुढे माझ्या? किती जण बसतील? बसणार नाही, बसणार. ते म्हणजे मेलं आलं कुठून? होणार असं ते. म्हणून महाराज सांगतात प्रेमाने जग आपलं होतं. नीट ऐका, प्रेमाने जग आपलं होतं म्हणून जगत आपलं करा, कळलं का? ज्यांनी जगत आपलं केलंय जगदीश त्याचा झाला समजा, कळलं का? आणि जगदीश ज्यांना आपला करायचा आहे त्यांनी जगत आपला करून घ्या, संपला विषय. जगत आपलं का करायचंय? जगत नाशिवंत आहे, जगत तुमच्या हातात आहे, जगदीशाच्या हातात जगत आहे, लक्षात घ्या. जगताला कसं हँडल करायचं हे तुमच्या हातात आहे, कळलं का? कारण जगत हे भगवंताच्या हातातली कठपुतली आहे. म्हणून जगत वश करायचं असेल तर जगदीश हातात धरून घ्या, आणि जगदीश आपला करायचा असेल तर जगताला जरा दूर सारा, लांब करा. मग जगतावर प्रेम करून शिका. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि मी तेच बोलतोय, बाबा सुद्धा तेच सांगतात, सगळ्यांना प्रेम द्या. कारण सगळ्याशी जर आपण प्रेम दिलं, एकमेकाशी प्रेम केलं तर प्रेमाच्या वृत्तीने नाथ. सुंदर असा प्रसंग आहे, परम पावन प्रसंग. हेमाड पंत लिहायला सुरुवात करतात. बाबा अवतार घेण्याची तयारी करतायत. कसे अवतार घेतात? अवतार करायची लीला सांगतायत. बाबा कसे प्रगट होतात तो विषय हेमाड पंत पुढे मांडत आहेत. पहिल्यांदा बाबा कसे प्रगट होतात, सुंदर असा प्रसंग, परम पावन असा प्रसंग. देव किंवा संत केव्हा अवतार घेतात? जब जब होई धर्म के हानी, बाढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, टारही संत सज्जन पीरा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागते ना, तेव्हा तेव्हा भगवंत अवतार धारण करतो.
ते सत्य स्वरूप असणारा परमात्मा, विराट असणारा परमात्मा कभी राम बनतोय, कभी कृष्ण बनतोय, कळलं का? कधी संत बनून जगाचं हित करण्याकरता येतोय. मग जेव्हा भगवंत येतात, कधी माझ्या परमात्म्याने वृंदावन निवडलं, कधी माझ्या परमात्म्याने पंढरपूर निवडलं, कधी माझ्या परमात्म्याने द्वारिका निवडले, कधी माझ्या परमात्म्याने महाराज अयोध्या निवडली. हर एक ठिकाण माझ्या प्रभूंनी निवडलेले आहेत. आणि या वेळेला माझा परमात्मा जागा निवडतोय, ती जागा म्हणजे शिर्डीची. कुठे आहे ते शिर्डी स्थान? गोदावरीच्या किनारी आहे, कळलं का? सुंदर मनोहर अशी स्थिती असणारे गोदावरी नदी आणि गोदावरीचे किनारे शिर्डी नावाचं ग्राम वसलेलं आहे. जेव्हा संत अवतार घेतात, जेव्हा देव अवतार घेतात, तेव्हाची स्थिती फार वेगळी असते. आज ना बाबांचं गाव माहिती, ना बाबांचं नाव माहिती. 16 वर्षाची मूर्ती बाबांची सुंदर अशा ठिकाणावर प्रगट झालेली आहे. ते गाव म्हणजे शिर्डी आहे, लक्षात घ्या. आणि शिर्डीच्या सुमनोर अशा वातावरणामध्ये आज ज्या ठिकाणी बाबांची समाधी स्थिती आहे ना, तेव्हाचा तो प्रसंग. 16 वर्षाची मूर्ती, सुंदर असं झाड आहे, ते झाड निंबाचं आहे, कडुनिंब. आणि त्या कडुनिंबाच्या झाडाखाली दिव्य अशी मूर्ती प्रगटलेली आहे. आणि बाबांच्या ना आईचं नाव आहे, ना वडिलांचं नाव आहे, ना गावाचं नाव आहे. सुंदर स्वरूप आहे. 16 वर्षाची मूर्ती आहे आणि प्रगट झालेली आहे, लक्षात घ्या. नाथ जशी 16 वर्षाची मूर्ती प्रगट झालेली आहे, तिथे पाहता पाहता शोधत शोधत एक बुडिया म्हातारी, एक वयोवृद्ध म्हातारी भ्रमण करू लागलेली आहे, फिरू लागलेली आहे. 16 वर्षाची मूर्ती प्रगट होते आहे. अयोनी संभव आहे. विशेष म्हणजे बाबांच्या आईचं नाव नाही, बाबांच्या वडिलांचं नाव नाही, गणागोताचं नाव नाही. आमच्या नामदेवरायांनी सांगितलं त्या पद्धतीचं वर्णन आहे. अयोनी संभव नोहे काही श्रमी. अयोनी संभव आहे, नोहे काही श्रमी. आईचं नाव माहित नाही, बाबांचं नाव माहित नाही. मी काल सांगितलं होतं, नाव ना गाव बाबाला अवघे विश्वची घर झाला. आणि त्या स्थितीला अनुसरून बाबा सुंदर अशा झाडाखाली बसलेले आहे. चिंतन सुरू आहे, स्मरण सुरू आहे. तेवढ्यातच एका म्हातारीने भ्रमण करता करता ती जाऊ लागलेली आहे. आणि एका माऊलीची दृष्टी साईबाबांवर पडली. बघितलेलं आहे, समोर सुंदर मूर्ती दिसलेली आहे, हात जोडून उभी राहिलेली आहे, वंदना करते आहे, बोलू लागलेली आहे. आपण कोण आहात? दैदिप्यमान तुमचं स्वरूप दिसतंय. कोण आहात आपण? कुठून आलात आपण? आपला परिचय. पण बाबा बोलण्याच्या स्थितीत नव्हते, आपल्या अंतरस्थितीमध्ये होते. पण त्या म्हातारीने पाहिल्यानंतर 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, एकाच ठिकाणी तिला दिसतायत. तिने विचार केलाय, ओहो, आपण गावकरी लोकांना सांगायला पाहिजे, हे 16 वर्षाचं बालक इथे विद्यमान आहे. कधी खाताना दिसत नाही, कधी पिताना दिसत नाही. आणि जेव्हा केव्हा मी बघते तेव्हा याच स्थितीमध्ये आहे. आणि ती माऊली गावामध्ये जाऊन सगळ्यांना सांगू लागलेली आहे. गावामध्ये जाऊ लागलेले सांगतायत, बाबांनो, अरे माझ्या आवाजाला ऐकताय का कोणी? ऐका तरी. कोणी ऐकताय का? कोणीतरी बघतायत. अहो कोणी ऐकताय का? माझ्याकडे बघा तरी. अहो ऐकताय का? एक दैदिप्यमान मूर्ती आली आहे. सगळे लोक एकामध्ये उठतायत आणि पुढे येऊ लागलेले आहे. विचारतात, आईसाहेब, आईसाहेब, काय झालंय? काय झालंय? आपण काय बोलतायत? सगळे एकमेकांमध्ये येत आहेत आणि चर्चा करत आहेत. काही नाही, एक 16 वर्षाची मूर्ती आहे. अहो मी बघितलंय, दुसऱ्यांना सांगतात, मी बघितलेलं आहे, बरेच दिवस झालेले आहे, मी पाहिलेलं आहे. चला तर खरं आपण बघूया. सगळे गावकरी जमा होतात आणि सगळेच्या सगळे त्या जंगलामध्ये येऊ लागलेले आहे, ज्या ठिकाणी महाराज
बाबांची मूर्ती आहे. सगळेजण येऊन नमन करतात, वंदन करतात, विचारू लागलेले आहे, आपण कोण आहात? आपण बोलत का नाही? बाबा कोण आहात आपण? अहो बोला तरी. बाबा बोलत नाहीये. सगळे विस्मित झाले. 16 वर्षाची मूर्ती या ठिकाणी प्रगटलेली आहे. अलौकिक तेज चेहऱ्यावर आहे आणि बाबा स्वतः निमवृक्षाच्या खाली विद्यमान आहे. पाहू लागलेले आहे, बघतायत. बाबा कहां से आए हो आप? बोलते क्यों नहीं? बात क्यों नहीं करते? आणि जेव्हा कोणालाच हा विषय कळला नाही तेव्हा गावामध्ये, शिर्डी गावामध्ये एक सुंदर असं मंदिर आहे. दैदिप्यमान मंदिर आहे आणि ते मंदिर म्हणजे खंडोबाचं आहे. त्या मंदिरामध्ये एक सिद्ध संत राहतोय, कळलं का? ज्यांच्या अंगामध्ये खंडोबांचा संचार होतो आहे, खंडोबांचा संचार होतो. सगळे लोक म्हणतात आपण या घटनेचा उलगडा करण्याकरता आपण खंडोबाचं मंदिर गाठायला हवं. म्हणून सगळेच्या सगळे खंडोबांच्या मंदिराकडे जाऊ लागलेले आहे. आणि तिथे एक भक्त आहे, तो खंडोबांचा. तो नेहमी भगवान खंडोबांच्या चिंतनात राहतो. त्यांच्या अंगामध्ये सवारी यायची. बाबांचं वर्णन करत होते. येत असताना कोड विचारू लागलेले. समोर भक्तगण बसलेले आहेत आणि भक्तगण समोर बसून बाबांना विचारू लागलेले आहे, महाराज कोणीतरी एक प्रगट झालेला आहे आणि यांच्या अंगामध्ये भगवान यायचे. कोणते? खंडोबा आहे, ज्यांचं वर्णन आमच्या सांप्रदायात. बाबा खंडोबांचं चिंतन. अहम वाग्या सोहम वाग्या दरबारी कुंचावारी. अहम वाग्या सोहम वाग्या दरबारी कुंचावारी. अन मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 आहा 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 आहा. बाबांनी संचार सुरू केला. सगळी भक्त मंडळी समोर बसलेली आहे. बाबांनो, बाबा खंडोबांचा संचार सुरू झालाय. सगळेजण हात जोडून उपस्थित आहे. वारी मल्हारीची सुरू झालेली आहे. देव जेजुरीचा खंडोबाराय प्रगट झाला आणि अंगामध्ये संचार होऊ लागलेला आहे. टाळी हाथ ऊपर गाइए भाव से. अंगामध्ये संचार झाला. भक्त म्हणत होते, बाबा बाबा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारी वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बाबांनो, तुम्ही जो प्रश्न घेऊन माझ्यापर्यंत आलात तो बालक कोण आहे हे मी सांगण्याच्या स्थितीत नाही. मला सांगणेही योग्य नाही. गावकऱ्यांनो, एक कुदळ आणा. कुदळ, एक कुदळी आणा. अंगामध्ये संचार आहे, खंडोबांचा संचार. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बाबांनी आदेश केला, कुदळ फोडायला लावली आणि कुदळ फोडत असताना एक जागा दाखवलेली आहे. बाबांच्या अंगामध्ये म्हणजेच सद्भक्तांच्या अंगामध्ये खंडोबांचा संचार आहे. एक कुदळी आणायला लावले आणि जमीन खोदायला लावलेली आहे आणि तिथे एक वीट होती. ती वीट काढून टाकली. 4-6 विटा असणाऱ्या त्या विटा त्यातली एक वीट काढलेली आहे आणि वीट काढून जागा फोडून बघितली. आतमध्ये भुयार दिसलेला आहे आणि त्या भुयारामध्ये महाराज 4 बाजूला 4 समया पेटलेल्या आहे. मध्ये एक चौरंग आहे आणि त्या चौरंगावर गुरूंच्या पादुका आहेत आणि त्या ठिकाणी 4 बाजूला 4 समया, मध्यभागी एक रुद्राक्षांची माळा आणि गुरुचरणाच्या पादुका त्या ठिकाणी विद्यमान आहे. आणि सांगितले, बाबांनो, या ठिकाणी आता बोलायला लागले. अंगामध्ये संचार. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी.
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी बाबांनो याच जागेवर ह्या बालकाने गेल्या 12 वर्षापासून तपश्चर्या केलेली आहे. किती 12 वर्षापासून ह्या जागेवर ह्या बालकाने तपश्चर्या केलेली आहे. या पुढचं मला माहिती नाही. हा बालक कुठून आलाय, केव्हा आला, कधी आला, कल्पना नाही. पण या जागेवर ह्या बालकाने 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. एवढं सांगितलं आणि अंगातला संचार निघून गेला. बाबा शांत बसले आणि सांगितलेलं होतं की बाबांनो 12 वर्षापासून ह्या बालकांनी ते साधना केली. तपस्थल या बालकांची ही तपस्थली आहे, तपोभूमी आहे. 12 वर्षापर्यंत याच स्थानावर या ठिकाणी तपश्चर्या केली. बाबांनो आपण त्यांना विचारू नका कुठून आलात, काय केलात, कसे आलात, हे मी पण सांगू शकणार नाही. खंडोबाच्या संचाराने सुद्धा सद्भक्तांनी सांगितलं नाही बाबा कोण आहे, बाबांचे आई वडील कोण आहे, बाबा कुठून आले आहे, त्यांनी सांगितलं नाही. पण हातात कुदळी घेऊन एका सद्भक्तांच्या हातामध्ये देऊन ती भूमी फोडायला लावली, भूमी खोदायला लावली आणि तिथे असणारी वीट काढून बघतात आतमध्ये भुयाराचा मार्ग आहे. अजूनही आपण शिर्डीला गेलो तर निमवृक्ष आहे आणि त्या ठिकाणी गुरुस्थान म्हणून पाटी लावलेली आहे. सगळेजण तिथे गुरुस्थान म्हणून वंदन करतात आणि साईबाबांना सगळी मंडळी बाबांकडे जातात. जेव्हा संचार बाबांचा आलेला होता, खंडोबांचा संचार सद्भक्तांच्या अंगात होता, तिथनं सगळे उठलेले आहेत आणि सगळे बाबांकडे जातात. सर्व भक्तगण बाबाकडे येऊ लागलेले आहे. बाबांना समजून घेतलेलं आहे. हात जोडून विनंती करतायत, प्रणाम करतायत. बाबा आपण बोला ना आता. तेव्हा आता बाबा बोलते झाले. बाबा म्हणतायत बाबांनो गावकऱ्याने विचारलं म्हणे हे स्थान कोणाचं आहे, केव्हापासून आपण इथे राहतात. संचाराने तर खंडोबांच्या संचाराने सिद्ध करून दिलं. पण बाबा म्हणतायत हे स्थान माझं नाही. बाबांनी एक सुंदर शब्द वापरला, हे स्थान माझ्या गुरूंचं आहे. बालकांनो सज्जनांनो हे स्थान जे आहे ना हे माझ्या गुरूंचं स्थान आहे, हे माझ्या गुरूंचं ठिकाण आहे. म्हणून आजही त्या ठिकाणाला गुरुचं स्थान म्हणतात. आणि बाबा ज्या जागेवर प्रगटलेले होते तिथे 4 समया, एक चौरंग, पादुका आणि रुद्राक्षांची माळ होती. लक्षात घ्या. असं सुंदर ठिकाण, सुंदर मनोहर ठिकाण आज सगळ्यांनी आपल्या दृष्टीने बघितलंय. सगळ्या सद्भक्तांनी बाबांना वंदन केलंय, नमन केलेलं आहे आणि बाबांचा सगळ्यांनी जय जयकार केला.